राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. मी सुभाष भीमाजी डोंगरे, उपसरपंच, जांबूत ग्रामपंचायत. मी सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी संगमनेर प्रांत कार्यालयाच्या समोर माझ्या उपजीविकेचे साधन शेती, या शेतीतील कापूस या पिकात वाळू तस्करांनी जो हैदास घातला त्यानिमित्त मी उपोषणाला बसत आहे. मी गेली 4 वर्षापासून जांबूत ग्रामपंचायतचा उपसरपंच झाल्यापासून गावातील अवैध धंदे रोखण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे अवैध धंदे रोखण्यासाठी मी वारंवार महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना कोणाचे नाव न घेता कळवलेले आहे. नाव न घेण्याचं कारण एवढंच आहे की जे अवैध धंदे करणारे लोक आहेत यांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं आहे आणि याचाच परिचय आज मी नाव न घेताही माझ्या शेतामध्ये उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवला आहे. जर त्या ठिकाणी मी असतो तर माझा खून यांनी केला असता आणि मग जर मी प्रत्यक्षात नाव घेतलं असतं त्यांनी माझ्या घरात येऊन माझी मर्डर केली असती. म्हणून मी यांचं नाव घेतलं नाही. परंतु या लोकांना तहसीलदारांचं एक नोटीस आलं आणि या ठिकाणी नदीच्या कडेला साधारणपणे जो काही या ठिकाणी यूट्यूब माध्यमातून बातमीच्यानुसार की फॉरेस्टच्या हद्दीमध्ये आणि जांबूत ग्रामपंचायतच्या जांबूत खुर्द या ठिकाणी स्मशानभूमीमधून जो नदीकाठी नदीत केलेला रस्ता याचा सगळ्याचा राग धरून आज माझ्या शेतामध्ये आऊत घातले आणि मला जीव मारण्याची धमकी दिली. यापूर्वी मी माझ्या पाठरावरील शेतामध्ये उभ्या कपाशीच्या पिकाला तणनाशक मारलं गेलं, मोटरी चोरल्या गेल्या, केबली चोरल्या गेल्या, अनेक प्रकारचा त्रास देण्याचं काम या ठिकाणी मला होत आहे. आणि आता माझा मुलगी चाकण या ठिकाणी नोकरीनिमित्त आहे. त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या मला येऊ लागल्या आहेत. आणि असा हा सगळा प्रकार चालू असताना मी घारगाव पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी दिल्या आणि 14 तारखेला जेव्हा माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवला गेला, माझ्या आईनं मला पोलीस स्टेशनला घेऊन गेली की बाळा चाल, की हे खरं चांगलं नाही आहे. आणि त्या ठिकाणी माझी आई पोलिसांच्या समक्ष सांगत होती की या वाळू तस्करांच्या केलेल्या कारवाईमुळे माझ्या शेतामध्ये आऊत फिरवलं तरी पोलिसांनी ऐकून घेतलं नाही. नाईलाजाने रात्री मी आईला घरी सोडून परत पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनी माझी 80 दाखल करून घेतली. आणि 80 दाखल करत असताना PIने मला सांगितलं तू काळजी करू नको, मी कारवाई करतो. आणि 2 दिवसानंतर फोन केल्यानंतर तोच म्हणतोय ते माझं काम नाही, ते महसूलचं काम आहे, तुम्ही कोर्टात जा. याचा अर्थ काय की यांची असलेली लागेबंदी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन, तलाठी, सर्कल या लोकांचे असलेले हप्तेखोरी
यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाऊ शकतो. हीच घटना याच गँगमधले काही लोकांनी पारनेर तालुक्यातील त्या आवळवाडीच्या शेतकऱ्यावर ट्रॅक्टर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. हे वृत्तांकन करणारे सहदेव जाधव यांच्या घरात जाऊन यांना पिस्तूल दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज मी जर त्या शेतामध्ये गेलो असतो तर माझाही मर्डर झाला असता, माझा खून झाला असता. आणि मग जर यांच्यावर कोणाचा वरदास नाही किंवा या पोलीस प्रशासनावर, महसूल प्रशासनावर पाटर भागातील काही एका युवा नेत्याचा प्रभाव आहे आणि त्यामुळं आज आम्हा लोकांची, या अवैधधंदे बंद करणाऱ्यांची मरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मग असं मरण्यापेक्षा मी आता निर्णय घेतला आहे की मी या ठिकाणी आमरण उपोषण करतो आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, सर्व जे मंत्रालयात आहेत ते सगळे मेलद्वारे मी यांना सर्वांना निवेदन पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे कलेक्टर असेल, उपविभाग अधिकारी प्रांत, सगळ्यांना निवेदन देऊन मी 27 तारखेला उद्या उपोषणाला बसत आहे. या उपोषणामध्ये 2-4 दिवसामध्ये जर मला याचा निर्णय नाही आला तर त्या ठिकाणी मी त्याच ठिकाणी या माध्यमातून दर्शवतो की मी त्याही ठिकाणी आत्मदान करेल. कारण पर्याय राहिलेला नाही आहे. कारण या ठिकाणी एका राजकीय पुढाऱ्याची क्लिप व्हायरल होती, ती त्या पत्रकाराविरुद्ध आहे की माझ्या विरुद्ध आहे, पण हात पाय तोडण्याची धमकी त्या पुढाऱ्याकडून येत आहे. आणि मग आम्ही गरीब माणसं आहेत. मी सरपंच जरी असेल तर 350-400 रुपयाच्या या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. माझ्या गावातील जनतेने, गोरगरीब जनतेने मला निवडून दिलेलं आहे. कोणताही खर्च न करता मी आज या पोस्टवर आहे. मग त्यांची घराने ऐकून जर या लोकांना जड होत असेल, मग माझं हातपाय मर्डर होत असेल तर लोकांसाठी मारण्यास मी तयार आहे. परंतु पठार भागातील अवैध धंदे आणि जे कोण यांच्याविरुद्ध तक्रार करील त्यांच्यावर होणारे जाच बंद होण्यासाठी मी उपोषण करीत आहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.